जर हाडगाडगं व्यवस्थित झालं, आपण काय म्हणतो, संसार सार झालं, बरं झालं, सगळं व्यवस्थित झालं. आपल्या दृष्टीनं हा काय आहे, संसार. पण तुकोबारायांच्या दृष्टीनं हा नाही सोडायचा, हा बाह्य रंगाचा नाही. हे घरदार, बायका, मुलं, शेती, जमीन काही सोडायचं नाही. मग तुकाराम महाराज संसार सोडायचं म्हणजे नेमकं काय सोडायचं, त्याचंही उत्तर तुकोबाराई देतात. संकल्पावी माया संसारा, संसार सोडायचा. पण कोणता सोडायचा, संकल्पावे माया संसाराची. बाह्य रंगाचा नाही सोडायचा, अंतरंगातला सोडायचा. हे विश्व ज्याने निर्माण केलं, एक ईश्वरकृत संसार आणि एक जीवकृत संसार. ईश्वराने हे सगळं निर्माण केलंय. रात्री तुम्ही ऐकलं, हे सगळं कुणी निर्माण केलं, ईश्वराने. सत्ता कुणाची, त्याची. पण आपण त्याला काय म्हणतो, माझं. हा जीवकृत. कसं समजण्याकरिता दृष्टांत सांगेल. एका घरात जा, त्या घरात म्हातारे आजोबा बसलेले, आणि त्या घरातल्या सगळ्या माणसांना विचारायचं की हे आजोबा तुमचे कोण आहे. घरातल्या सगळ्या माणसांना विचारायचं, आजोबा तुमचे कोण. मग ती म्हातारी आई पळत येते, ती म्हणते हे माझे पती. सून पळत येते, ती म्हणते माझे सासरे. मुलगा पळत येतो, तो म्हणतो माझे वडील. आणि नातू पळत येतो, ते म्हणते माझे आजोबा. तो पुरुष एकच आहे, पण एक म्हणतो माझे पती, दुसरा म्हणतो माझे वडील, तिसरी म्हणते माझे सासरे. तो एकच आहे, पण त्याच्याशी नाते जसे अनेक जोडले. सगळे म्हणतात माझं माझं. हा संसार, हे विश्व फक्त भगवंतानेच निर्माण केलं, पण याच्याशी आपण नातं जोडलंय. अहंता, ममता आणि वासना. अहंता म्हणजे मी, हा मीपणा, अहम. ममता, ममत्व, हे सगळं माझं. वासना, हेही मला हवं, तेही मला हवं. आपण हा संसार बाह्य रंगाचा सोडायचा नाही. तुकोबारांनी सांगितलं, हा संसार आतला सोडायचा. ममत्व सोडायचं म्हणजे या तीन गोष्टी सोडायच्या, अहंता, ममता आणि वासना. संकल्पावे माया, संसाराविषयीचं ममत्व, माया सोडायची म्हणजे सोडेला संसार. आता मला सांगा, आपण ह्या तिन्ही पैकी काही सोडलंय का? अहंता, ममता आणि वासना. माया, संसारावरचं प्रेम सोडलंय का आपण? नाही. तुकोबाराय तेच सांगतात, या संसारावरची माया सोडायची आणि मग तो माया करतो. माया तयावरी फार. आणि आपण दुःखी का? आपण ह्या तीनही गोष्टी न सोडल्यामुळे आपल्या पदरात वारंवार दुःख. विठ्ठल, कारण ह्या तीनही गोष्टी दुःखाकडे नेतात, अहंता, ममता आणि वासना. दृष्टांत सांगेल म्हणजे समजा. 4 जण मित्र. 4 म्हटले आपण एक काम करू, एक पैसे जमा करू, 4 चांगला व्यापार सुरू करू. 4 पैसे जमा केले, 1 लाख रुपये. किती झाले? 4 लाख. वा, 4 लाख जमा झाले. काय व्यवसाय करायचा? त्यातला एक म्हटला, असा माल खरेदी करा की तो फार दिवस राहील आणि नंतर कालांतरानं साठवलेल्या मालाला चांगला पैसा मिळेल, चांगला भाव मिळेल आणि 4 4 पटीनं पैसे मिळतील. दुप्पट तिप्पट पटीनं आपला फायदा होईल, असं काहीतरी करा. मग तो तिसरा म्हटला, एक काम करू, आपण कापूस खरेदी करू आणि तो कापूस साठवून ठेवू, बरेच दिवस कापूस राहतो. म्हणलं ठीक आहे. कापूस खरेदी केला. ठेवायचं कुठं? कापसाला ठेवण्याकरिता गोडाऊन बांधा. कापसाला ठेवण्याकरिता गोडाऊन बांधा. बरं, आता ह्या कापसाची देखरेख कोण करणार? म्हणून आता नोकर माणसं लागतील. मग त्यांनी कामगार बोलवले. आता कामगार येताना एकटं नाही आले, कामगार आले ते सहकुटुंब सहपरिवार बायका पोरांसोबत आले. ते कामगार म्हणे आम्ही काम करतो
पण आम्हाला राहण्याकरिता जागा, काही घर, छोट्या खोल्या बांधून द्या. या चौघांना आता एवढा मोठा बिझनेस आहे, एवढा मोठा गोडाऊन आहे, एवढा कापूस सांभाळायचा. मग त्या कामगारांना राहण्याकरिता छोट्या छोट्या पत्र्याच्या काही खोल्या अशा बांधून दिल्या. कामगारांची पत्नी, मुलं, ते कामगार तिथं राहायचे. चांगला व्यवसाय सुरू झाला. अनेक पटीनं त्यांना पैसेही मिळाले, चांगला भावही मिळाला, व्यापार चांगला झाला. कालांतराने ते जुनं गोडाऊन होत चाललं आणि ते जुनं झाल्यामुळे तिथं उंदरांनी उकरायला सुरुवात केली. जास्त उंदरं झाले आणि उंदरांनी सगळी माती ते कापसामध्ये कालवायला सुरुवात केली. कालांतराने ते जुनं झालं होतं. 7-8 वर्ष झाले. त्या नोकरांनी सांगितलं, मालक फार उंदरं झाले आणि या उंदराला काहीतरी औषध करा. आणि जर उंदराला औषध केलं नाही तर फार कापसाचं नुकसान होत आहे, आपलं सगळा माल असा खराब होऊन जाईल. मालकांना भरपूर पैसा मिळाला होता म्हणून त्या चौघांनी एवढं काही लक्ष दिलं नाही. ते म्हटले जाऊ द्या, होतंय चालूच राहतं नुकसान. परत 2-4 महिन्यानं पुन्हा एक सेवक नोकर गेला. कामगार म्हटलं, महाराज, मालक काहीतरी करा, उंदरांनी फार नुकसान चालवलंय, काहीतरी करा. मग त्या चौघांनी मिटिंग घेतले. उंदर मारण्यासाठी एक औषध आहे आपल्याकडे आणि त्या औषधाचं नाव आहे मांजर. उंदरांकरिता औषध काय? मांजर. त्यांनी मांजर पाळलं. मांजर आणलं, पण त्यातला चौथा हुशार होता जरा. तो म्हटलं, का रे, मांजर आपण आणलं, आतापर्यंत सगळा हिशोब चौघांनी वाटून घेतला, आता मांजराचा खर्च कोण करणार? तिसरा म्हटलं, मांजराचा काय खर्च आहे? मांजर नाश्त्यावर उंदर खाणार आणि झोपा घेणार, मांजराला काय खर्च आहे? ते म्हणत तसं नाही. मांजर समजा आजारी पडलं तर मांजराचं औषध, दवाखाना ते करावं लागेल ना. ते म्हटले, मांजराचा काय खर्च करायचा? असं नाही, मांजर कायम स्वरूपी लागणार, आपल्याला उंदराचा नायनाट करायचा, काहीतरी निर्णय घ्या. मग पहिला म्हटलं, एक काम करू, मांजराला पाय किती? 4. आपण चौघांनी 4 पाय वाटून घेऊ. उजवा, डावा, मागचा, पुढचा असे 4 पाय वाटून घेतले. चौघांनी 4 वाटून घेतले. ज्या पायाला जखम होईल, ज्या पायाच्या बाजूने काही होईल ते तुम्ही पायसा. बरं, मांजर दिलं सोडून त्यांनी गोडाऊनमध्ये. मांजराच्या आवाजानं निम्मे उंदर गायब झाले. मांजराच्या आवाजानं निम्मे उंदीर पळाले आणि राहिले साहिले मांजराला नाश्त्यावरी खाऊन टाकले. मांजराला खाद्यच नाही राहिलं काय. मांजराला शिकार भेटेना. मांजर मात्र इकडून तिकडं उड्या मारायची. झालं असं, कालांतराने त्या मांजराला काही खायला भेटेना म्हणून ते मांजर असं उड्या मारता मारता कुठं तरी काय त्याचा पाय अडकला आणि मांजराचा एक पाय मोडला. मांजराचा एक पाय मोडला, मागच्या बाजूचा पाय मोडला. बरं, कामगारांनी लगेच उचललं, टेबलावर आणून ठेवलं. कुणाच्या वाट्याचा पाय? आता कुणाच्या वाट्याचं घेता? इथं बसलेले तुम्ही 1 नंबरला हो, चष्म्यावाले तुम्हीच. हा, इकडे पहा, मांजराचा पाय मोडला, तुमच्या वाट्याचा मोडला. तुम्हाला नाही घ्यायचा का? काही दाब येतो तुम्हाला? नाही, फार खर्च नाही काय, थोडा येणार का? बरं, करशाल ना? बरं, तुमच्या वाट्याचा पाय मोडला. तो म्हटले, दवाखान्यात जा, पट्टी वगैरे करा. मग यांनी काय केलं माहिती का? ते म्हटले, कशाला दवाखान्यात जायचं? त्यांनी अशी चिंधी घेतली, ती फाडली आणि ते चिंधी मांजराच्या पायाला बांधली. होईल म्हणे, बरं मांजराचा पायच मोडला. मग ते लंगडत ते मांजर गेलं. हत्याला लागली होती भूक, काही उंदर मिळाला नाही. मग त्याला काय झालं, दुधाचा वास आला. कुठून आला? कामगारांना राहायला ते खोल्या बनवल्या होत्या ना, त्याच्यातल्या एकाच्या बायकोनं दूध चुलीवरती दूध तापायला ठेवलं आणि मांजर त्या दुधाच्या शोधात तिथं गेली. मांजर म्हटली, वा, आपल्याला दूध भेटलं, आता एवढा जाळ कमी झाला आणि थोडं दूध गार झालं की आपण सगळं पिऊन टाकायचं, म्हणून तिथं बसली ती मांजर. आणि तेवढ्यात त्या कामगाराची बायको आली. तिच्या हातात जे लाटणं होतं, तिला वाटलं मांजर पिली की काय दूध. तिला राग आला आणि तिनं सुमनताई हातातलं जे लाटणं फेकून मारलं. मांजर जे घाबरली. मांजराच्या पायाला यांनी जी चिंधी बांधली होती ना, त्या चिंधीची आणि जाळाची भेट झाली. चिंधीची जाळाची काय झाली? भेट झाली, गाळा भेट झाली. फार दिवसापासून त्या बिचाऱ्या भेटल्या नव्हत्या. सप्ताह टू सप्ताह मग त्या भेटल्या. ते म्हटलं, मांजर गरबडली, पायाची चिंधी तर पेटली आणि आधीच घाबरली, तिला लाटणं फेकून मारलं होतं. मांजर जे पळाले ते डायरेक्ट कापसाच्या गोडाऊन मध्येच गेली. कुठे गेली? कापसाच्या गोडाऊन मध्ये. आता पुढं काय झालं असेल ते सांगायचं का तुम्हाला? सगळा कापूस जळून गेला, राख, काहीच राहिलं नाही खाली, राख झाली, सगळं गेलं जळून. आणि मग काय विचारता, बसली चौघांची मिटिंग. परत बसले डोक्याला हात लावून. ते म्हणे, तुमच्या वाट्याचा पाय मोडला, तुम्ही दवाखान्यात नेला असतं, पट्टी केली असते तर एवढं नुकसान झालं नसतं. म्हणजे हा सगळं कोणी भरून द्यायचा? तुम्हाला दाब नाही येणार. पण
काय पाकिट फार नाही, थोडं आहे आपलं. ते म्हटले हा तुमच्या वाट्याचा पाय म्हटला तुम्ही खर्च करायचा. म्हटलं मी काय करू म्हणजे दवाखान्यात नेलं असतं, मलम पट्टी बांधली असते तरी एवढं झालं असतं. त्याने अरे अनावधानानं मोडलं, मला काय माहिती मांजर तिकडे दुधात जाईल, पोळण ते भाजन इथपर्यंत पळत येईल, मला काय माहिती. त्याने आम्हाला बाकीचं माहित नाही, आमच्या तिघांचे पाकिट तुम्ही भरून द्यायचे, बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही. म्हटलं अरे सगळा पैसा त्या कापसाच्या याच्यात घातला म्हणे मी, आता कापूस विकल्यानंतर मला मिळणार होता, माझ्याकडे काहीच नाही आणि तुमच्या तिघांचा खर्च कुठून द्यायचा. तर म्हटलं एक काम करू, वकिलाकडे जाऊ आपण. चौघाही वकिलाकडे गेले. ते तिघं म्हटले तुम्ही खर्च भरून द्या. वकिलांकडे गेले आणि यांनी सांगितलं आम्ही 4 जण मित्र कापसाचा व्यापार सुरू केला, गोडाऊन बांधलं, तिथं कापूस साठवला, कामगार आणले आणि उंदरं झाले म्हणून मांजर पाळलं, यांच्या वाट्याचा पाय मोडला, 4 पाय वाटून घेतले, यांच्या वाट्याचा पाय मोडला, यांनी चिंधी गुंडाळली, ती चिंधी जाळाच्या संपर्कात गेली अग्नीच्या आणि ती मांजर तशीच पळत गोडाऊन मध्ये गेली आणि सगळा कापूस जळून गेला तुमच्यामुळे, बरं का, तुमच्यामुळे. म्हणजे हा सगळा खर्च तुम्ही भरून द्यायचा, मान्य आहे तुम्हाला? बर, तुम्ही भरून द्यायचा. वकील म्हटले ठीक आहे, मी 2 दिवसांना उत्तर देतो. वकील हुशार होते, 2 दिवसांना उत्तर देतो. हे 4 परत दुसऱ्या 2 दिवसांना ते 4थ्या दिवशी हजर झाले. वकील म्हटले तुम्ही 4घांनी कापसाचा बिझनेस सुरू केला हो, गोडाऊन बांधलं, कापूस टाकला, उंदरं झाले म्हणून मांजर पाळलं आणि त्या मांजराचा पाय मोडला, यांच्या वाट्याचा पाय मोडला, यांनी चिंधी गुंडाळली, चिंधीची अग्नीची भेट झाली आणि मांजर त्या अग्नी सगळं गोडाऊन मध्ये गेले, सगळा कापूस जळून गेला. म्हणजे हे सगळं कोणामुळे झालं? तुमच्यामुळे. म्हणजे हा सगळं खर्च कोणी भरून द्यायचा? तुम्ही. वकील साहेब म्हटले बरोबर. तिघं म्हटले आम्ही याच्याकरिता तर आलोय. आम्ही कशाकरिता आलोय? 2 दिवसापासून तुमच्याकडे 4 गरके झाले, याच्याकरिता आलो की यांनी आमचा खर्च भरून द्यावा. वकील साहेब म्हटले यांच्या वाट्याचा पाय मोडला होता, बोला ना, यांच्या वाट्याचा पाय मोडला आणि पाय मोडला म्हणून यांनी पायाला काय गुंडाळलं? चिंधी. बर, ती चिंधी कुठं? अग्नीच्या संपर्कात जाऊन पेटले. मोडलेल्या पायाला चालता येत होतं का? यांच्या मोडलेल्या पायाला चालता येत होतं का? अग्नीने पेटलेला पाय, चिंधी पेटली, पाय तो लंगडा झालेला होता. यांच्या वाट्याच्या पायाला चालता येत होतं का? नाही. मग त्या पेटलेल्या पायाला गोडाऊन पर्यंत कोण घेऊन गेलं? तुम्ही तिघ, तुमच्यातले कोणीतरी. तुम्हाला दबाव नाही न्यायचा, पण नाही काय नाही, एवढं काय पाकिट नाही, तुम्ही तिघांनी भरून द्यायचा. अर्थात दृष्टांत एवढाच आहे, पेटलेल्या पायाला चालता येत नव्हतं, पेटलेल्या पायाला अग्नीला त्या कापसापर्यंत कोण घेऊन गेलं? गोडाऊन पर्यंत. जीवदशा. आता ते 4ही पाय सांगते मी तुम्हाला, दृष्टांत एवढाच होता. तो जो पेटलेला पाय होता ना, ती जीवदशा. पेटलेला पाय म्हणजे जीवदशा. आणि त्या जीवदशेला दुःखाकडे घेऊन जाणारी अहंता, ममता आणि वासना, हे 3 जण जीवदशेला कुठं नेतात? दुःखाकडेच नेतात. म्हणून आपण हे ममत्व, अहंता, ममता आणि वासना सोडली का? नाही. आणि म्हणून हेच दुःख आपल्याला पुन्हा वारंवार दुःखाकडे नेतं. ही माया आपण सोडलेली नाही. मात्र तुकोबराय म्हणतात, ह्या भक्तांनी ती सोडली. सोडिला संसार, ममत्व सोडलं, माया सोडली. संकल्पावी माया संसाराची, हे ममत्व सोडलं की मग तो माया करतो. माया तयावरी फार. बर, माया करतो हो. किती माया करतो? त्याचं उत्तर दिलं अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. Hare
रे